हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। नारायणं सुरगुरुं जगदीकनाथं भक्तप्रियं सकललोकनमस्कृतं च त्रैगुण्यवर्जितमजं विभुम् आद्यमीशं वन्दे भवग्नम् अमरासुरसिद्धवन्द्यं हयग्रीव हयग्रीव हयग्रीवेति यो स्मरेत् तस्य निस्सरते वाणी जह्नुकन्या प्रवाहवत्। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयम् उदीरयेत्। व्यासाय विष्णुरूपाय व्यासरूपाय विष्णवे नमो वै ब्रह्मनिधये वासिष्ठाय नमो नमः। बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं अरोगता अचाड्यं वाक्पटुत्वं च हनुमस्मरणात् भवेत्। आपादमौलिपर्यन्तं गुरूणाम् आकृतिं स्मरेत् तेन विघ्नाः प्रणश्यन्ति सिद्ध्यन्ति च मनोरथाः। सर्वगुरुभ्यो नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. आम्ही स्कंदाली म्हणजे कार्तिकेयाल काणी पळीतर शेलीची आत्ता कार्तिकेयाल जनन शिवपुराणांतो स्कंद पुराणांतो परे कश्य म्हण म्हळ्यारे शिवपार्वतीले निमतीची कार्तिकी जल्ललो म्हणस कार्तिक ಸೇನಾ ತರ್ಕಾಸುರ ಸಂಹಾರ ಕೋರ್ಕ ಜಲರಿ ದೇವಸೇನಾಧಿಪತಿ ಯಕ್ಕಳು ಜಾವ್ಕ ಮಳ್ಕತಿರ ತರ್ಕಾಮಯ ಸಂಗ್ರಾಮ ಕತಿರಚಿ ಸ್ಕಂದಾಲ್ ಜನನ್ ಜಾವ್ಕ ಮಳ್ಕತಿರ मन्मतानं प्रयत्न करून रुद्राक पार्वतील वैर मन जावका ताका वारडी करून घेवका रुद्रनी पार्वतील चिरडाल निमतीची तर्कासुराल संवार जावचे म्हणनी ताका वर मेळ्ळेले म्हळ्यार तागेल मातेन तुका चने म्हण म्हळ्यार रुद्र केन्नाय वारडीक करून घेना दाक्षायणीक सोण तो योगी जावन तपस्यांत बसला म्हणटा ताका वारडीक जावन चेडू जावचे साध्य ना तशें जावन हांव मरण ना म्हण तशें ताणें वर घेवचें कडेरी जाल्यार आम्ही लेखचेक देवान लेखचेक म्हणटा पळय तशी ताका स्कंदाले जनन जावुका रुद्राल पार्वतील समागम जावुका तशी ती पुराय काणी आमकां गोत्तस रुद्रान तिनी दोळ सोण मन्मता पळोवचें मन्मतान लासून वचें मागीर उपास पार्वतीन मस्त रितीर सेव करून कडेर म्हणटा रुद्रान तिगेल वोट वारडी जेवचें तिगेल वोट शिवाक म्हळ्यार त्या स्कंदान जेवचे पार्वतील निमतीची जाल्यार पार्वतीक शिवाल तेजसू तिगेल गर्भात दवरचें जायना देखून ती तें विसर्जन करता ते रजतगिरी म्हण पळय नांव येयलें म्हळ्यार पुराय पडलेले कडेन पुराय धबेची लोह जतके मागीर ते वचून एक तणा मध्येन तो पडच्यास तैची ते तोंडाचे चेरडान जेवचे ते चेडूं रडतना हे कृतिका देवीन आनी पुराय येवन मात्रके म्हणटाची कृतिका नक्षत्र समेत कृतिका मात्रके म्हणटात तांकां तांणी स जनांनी येवन ताका स्तन्यपान करून तागेले तोंडान तो स जनान स्तन्यपान करचें तशें जावन ताका षण्मुखो कार्तिकेयो कृतिका नक्षत्रांत तांणी पळयलेलें न्हू कार्तिकेयो अशें पळय नामे आमी तशी काणी आयकला. आतां ही काणी आयकतना ती काणी आनी ही काणी कन्फ्युजन करचें कशी स्कंद प्रति आतां रुद्र इंद्र ब्रह्म स्कंद पुरे हे पदवी कळ्ळें तांत भितर कल्पांत पुरे चेंज जाता रस्ताच एक ब्रह्मकल्प एक ब्रह्मालाय शांत कितले की रुद्र कितले की इंद्र कितले की देवते पुरे चेंज जाता वता त्या पदवींत कळ्ळें. आतां आमीच आयकता पळय व्यासो आनीक चतुर्युगांत वेदव्यास जावन येवचे कोणे म्हण म्हळ्यार अश्वत्थामान तशें जावन व्यास ताका आतां शिक्षण शिकयता म्हण सांगून आमी आयकलीची तशी आनीक कल्पांत इंद्र पदवींत येवन बसचे नहुशरायान त्या बली चक्रवर्तीन त्या आमी पळयलें अशी प्रति एकाक एक आतां आनी नंतबईचे ब्रह्म कोण म्हळ्यार हनुमंतो म्हण सांगून त्या आमी आयकले म्हणटना ब्रह्मस रुद्र आसा ते पुरे पदवी तांत भितर बसतले जन बदल जाता जाल्यार पदवी तशीच जाल्यार त्या पदवीक ते जनान येवचे एक पंथा दुखून एक पंथा चेडूं आसतलें तशी हें विंगड कल्पाची काणी स्कंद म्हळेले पदवी आसाची आसत ते स्कंदाल उत्पत्ती एक पंथ अशी अग्नी स्वाहा देवीन सात रुपारे येवन स रुपारे स पंथ सप्तर्षीला येवन कडेरी एक ऋषीला मानतिका अरुंधतील रूप घेवन वचा जायना कळ्ळें. तशें जावन अग्नीन हे ऋषीपत्नी वयर दोळ घालतना स्वाहा देवीक अग्नीक वारडी करून घेवंक म्हण अशें आसता न्हय
तिणे हे ऋषी पत्नील रूप घेऊन वचास अरुंधतील रूप घेवच्या ती जायना ही पुरे काणे मी ऐकलीची तशी ते स्कंद जललो तोंडार जललो तशी पुरे एक कल्पांत तशी जावन बरे एक कल्पांत तशी जावन पुरे नाही ती काणी सम ही काणी तप्पू म्हणून सांगच्याक शास्त्र प्रमाण आसन महाभारतांत ही बाई काणे येयला अनेक पुराणात ती बाई काणे येयला म्हळ्यार कल्पांतरान तो व्यत्यास आसतलो आता आम्ही महाभारत पळयता देखून हांत कशी काणी आयला तशीची आम्ही पळोवन वचा हांगा यो स्कंद चलनवे पंचमी ते दसू तागेले आराधन जेवचे आम्ही हे पळयले पयस दिसाक आतां विश्वामित्र ऋषी म्हळ्यार केन्ना तो महासेनो म्हळ्यार महासेनाधिपती सेनाधिपती जेवता न्हू तशें जावन ताका महासेन म्हणून म्हणटात कार्तिकेय जन्म आयलो पळय त्या वेळार महोत्पात जाले की महा उत्पात कळबे कसं वैपरीत्य म्हळ्यार वातावरणांत कई सकडी शिंया प्रदेश पळते परे दगदग येवन गेले की उष्ण प्रदेश जावन खंय सकडी शाको चड आसता थंय पुरे शीं चड जाले की कळबे ग्रह दिक्कू आकाश पुरे कडेन उज्जो भुंयन तुका कसे की शब्द ऋषी मुनींक पुरे आश्चर्य जालें तांकां लोकांक कसलेची बात जेवच्या नज केन्ना पळयलें लोक कल्याणा खातीर याग यज्ञ सकड कोरून सोचे ऋषी मुनीक हें भुंयचेर इतलें वैपरीत्य जाता कसले हें जिवादिकाक कसले बाद जातवे म्हूण सांगून कसले जेवो उपास भुंयचेर शांती आसूका म्हळ खातीर मस्त सकड तांणी कर्म यज्ञ यागादी कर्म तांणी करताशें त्या वेळाक थंय चैत्र रथ म्हूण म्हणलें एक अरण्य आशिल्लें थंयची थंय वास कोरनाशिल्ले जन पुराय तांकां ಸ್ವಲ್ಪ हे अग्नी ते कसने अग्नील विशयो ताका हे ऋषिपत्नींक गेले वयर मन आशिल्लें ಸ್ವಲ್ಪ तांकां गोत्त आशिल्लें तांणी पंचादीक करूं सुरू केलें पुराय अग्नील निमतीची अग्नी देवते जावन असल पुरे कर्म केल्ली पळय तशें जावन हें पुरे महोत्पात जातरस असल घोर वातावरण जाल्ला म्हळ्यार तांणी तांकां कशी कळ्ळी हें म्हूण म्हळ्यार ती स्वाहादेवी आसा पळय तिणें गरुड पक्षी वेश घालून अग्नीले रेतस घेवन आश्रमा वयरच्यान उबून वच्चे हे पुरे कितले जनान पळयला सुरवेक पुरे जन गरुड पक्षी म्हूण म्हणलें कोणेय स्वाहादेवी म्हूण सांगून कळलेलें ना जाल्यार गरुड पक्षी रूप आशिल्ले स्वाहादेवीक कळ्ळें ती त्या चेडूं मेगेलेची म्हणून स्कंदू हळू तागेले वचून सांगलें की हांव तुगेलो आम्मा म्हणून सांगून आनी हंचाण त्या पुरे थंय तशी सांगलें जाल्यार हांगा पंचादीक करत आशिल्लें न्हय त्या वेळाक ही हातांनी पुरे वचून त्या अरण्यवासीन त्या सप्तर्शी लागीं दूर दिले तुमगेले ऋषिपत्नी अग्नील संग केलेले देखून असल पुरे जाला म्हूण तांकां देवसेनाधिपती जल्ल म्हणून कळला जाल्यार आमगेल बायलान आमकां उपचार केल्ले म्हूण सांगून सर्व जनान तांगेल्या बायलांक सोडली की कळ्ळें त्या वेळाक स्वाहादेवी हें कळ्ळें सप्तर्शान पुरे तांगेल्या बायला तिरस्कार केला सोडला म्हणले कळ्ळें ती धांवन वचून पुरे सप्तर्शीला सांग पांय पडून सांगता काय तुमगेल्या बायलान कसले करनी हे चेडूं मेगेले अग्नीक तुमगेल्या बायलाल वगैरे मन जालेलें बाई त्या कोळन हांव म्हाका अग्नील वयर मन आशिल्लें तशें हांव तुमगेल्या बायलांक गेले वेस घालून चमकलील वय तुमगेल्या बायलो न्हय म्हणून जाल्यार विश्वामित्राक हें गोत्त आशिल्लें म्हळ्यार केन्ना ते सप्तर्शीन महायाग करून अवभ्रत करून जाताना ते होमा बसतना विश्वामित्रान ते अग्नी जळटा पळय होमांत तेन्ना ते अग्नीचे हावभाव आमकां जाल्यार कळना पळय तांकां पुरे कळटा पळय ऋषी मुनींक ते अग्नी तांकां प्रत्यक्ष दिसता कितकी आमकां जाल्यार एक उज्ज जळतर आसता ते कशी गुंवता कसो जाता कशी ज्वाला येयले चांग आमकां कसलें कळना आमी एक अग्नी दग जाता आमी पुर्णावती घाल म्हणल्यार कुडले घालतात तसलें ना आमकां गोत्तू हांगा तशें न्ही पळय ताका ताणें पुराय सूक्ष्म जावन परिशीलन करता ताका कळला की आमगेल्या बायलांक पळोवन हें अग्नीक मनान तो आशी आयला म्हूण सांगून कडेरी तो अग्नील जाल्ली नंतर अग्नीन वतना काम जावन वो अदृश्य जावन ताका दिसना अदृश्य म्हळ्यार अग्नीक दिसना नाशी अग्नी म्हापशी अरण्या वचून थंय हें स्वाहादेवीन येवचें अग्नील वटचें हें पुरे ताणें पळयलां तशें जावन ह्यो स्कंद कुमार तागेलें जन्म रहस्य गोत्तस म्हळ्यार विश्वामित्रा मात्र जाल्यार
याकडला वरल सप्तर्षिंग सांगता जाल्यार विश्वामित्र पुराय जने स्कंद कोण देवसेनानी तागेल जनन जव्वूक आशिल्ले न म्हळ्यार तशी स्कंदाक तांणी स्तोत्र करताची कळव्या विश्वामित्री ते विश्वामित्रान केलेले स्तोत्र कळवे स्कंद स्तोत्र तशी मागीर ते चेरडाक कोरका आशिल्ले पुरे जातकर्मादी कर्मच नमे विश्वामित्रू स्वतः करतकय इत्याक म्हळ्यार तो स्कंदाले जनन कसले जल्ला प्रपंच हिता खातीर नवे तशी ह्या विश्वामित्रान जी त्या स्कंदाक जातकर्मादी संस्कार पुराय दिल्ले आनी विश्वामित्रान स्कंदाल स्तोत्र केले म्हणटना विश्वामित्राल वैरी स्कंदा भारी प्रीत येयली हांगा विश्वामित्रा पुरे विषय गोत्तशिल्ल देखून तो हाणें वरलेल महर्शाले सांगले पळय आमगेल पत्न्यांक आतां तुमगेल पत्न्या तुमी सोडच्या कारण ना त्या म्हळ्यार जाल्लो विशय अशी म्हूण विश्वामित्रान सांगला बायलांक गेले वयर तांकां धैर्य आस जाल्यार लोकापवाद म्हणस न्हय आम्यात बायलांक त्याग कर न्हय पायी आन्यांनी फटी मारला विश्वामित्रान सांगला न्ही सांगला फटयोची हांगेल बायलो अग्निले चमकला जाल्यार दवरून घेवन राबल्यांच पळय म्हणटाची म्हूण सांगून तांणी त्याग केल्ले बायलांक कळ्ळें जाल्यार हांगा स्कंदाले अप्रतिम साहस कळ्ळी न्हय एकल्यान सांगून स्कंद म्हळ्यार लेख चेडूं जाला अशी तशी अशेंच काय तो तशेंच काय वचून सीदा देवेंद्राला सांगली की देवेंद्राला तांणी कशी सांगताची देवते पळय वा खंय की तुगेल सिंहासना वैरी मन दवर नस दिसता इतले पराक्रम आतांच खंय कसले जेव तूं सान आत्तां ताका युद्ध कोरनो मारचे लायक ना नतला रे तो तिनी लोकय जय कोरनो तुकाय पराजय कोरनो तोचे देवेंद्राल सिंहासनार बसच्या पुरो हाक्का उद्विग्न तैले भई पळील की ताणें सूक्ष्मेरी पळयतना भई तो भारी महाबलिश्ट बालक तो ताण लेखली काही ब्रह्मा समीत नाश करची शक्ती हा कसं तसल सामर्थ्य कसं हागेल ओटाव युद्ध करच्या बचे न्ही म्हाका युद्ध करचे उत्साह तान्ना म्हणून ते देवतेन पुरे सांगता नाका हांव युद्ध करूं वचन तांणी म्हणटाची कसले तूं अशें म्हणटा तुका पौरुश ना हांवें जैत तसला रे तूं वचची नाका मात्र देवतेंक पेटे स्कंदा लागी म्हूण तशी मात्र देवतेंक स्कंदाक मारचे सामर्थ्य आसतले म्हूण सांगून मात्र देवतेंक पेटे म्हणटना मात्र देवतेंक देवेंद्र सांगतकय तांणी मात्र देवते तांणी सजन तांणी स्कंदाला वता जाल्यार ते स्कंदाक ते चेरडा पळयल कुडले कसो प्रयत्न केला रे तांकां स्कंदा मारूं मन येनाकय आनी तांकांय दिसतकय तागेल ओट युद्ध करची शक्ती आमकां तितली आसायच ना म्हण कसले जेवो ताका शरणागत जेवते लायक म्हूण सांगून तांणी बच्चून स्कंदाला सांगताची तूं आमकां चेरडो जेतवे म्हूण म्हणटाच कळव्या म्हाका आमकां तुका पळयल कुडले पुत्र वात्सल्य चड जावन आमगेले स्तन्यांत दूद येतर आसा तूं आमगेल चेरडो जा म्हूण कडे तो जायत म्हणटा तांगेल चेरडो जेता तांणी ते स्कंदाले तोंडात नव्हतो तांणी ते सजन मात्र की ताका सजन तंतु कृतिका देवते नेवचे म्हणस न्हय अन्यक ते स्कंदाल काणीन तूं तशें हांगा मात्रके कृतिका मात्रकेन ती कृतिकाय आसता कळ्ळें सजनान दूद पिवचें कळ्ळें त्या वेळाक स्कंदू पळितरस अग्नी येतरस वो आमी गेला आन म्हण ताका गोतच न्हय अग्नीक बापसू कशी सत्कार करता तशी स्कंद सत्कार करतकी कळ्ळें अग्नी कसले जेव या चेरडा हांव रक्षण कोरका मिगेल चेरडू ये म्हूण सांगून थंयचे रप्तकय तंतु भितर मात्र देवतेलंतू क्रोध देवतेकलेस धात्री म्हूण ती सदां सर्वदा हातांत एक शूल धरून स्कंदाक रक्षण करत रसता ती भारी क्रूर देवते ती कळ्ळें तिगेलें अन्नाल नांव रक्तसागर म्हूण सांगून आनी तिगेले तीन पोट्टा खावचे आहाराची रगत भारी क्रूर ती सगळो दीस त्या महासेनाक स्कंदाक तिगेले हांड्यारी धरून घेवन जागृत रक्षण करतकय ती हांगा अग्नी अजमुख जावन आस बोकडी तोंडाचो तो ती स्कंदा लागी तागेल पुरे चेडवांक घेवन येवन स्कंदाला येवन त्या स्कंदाक खेळोन कोरून संतोशार आसतकय हांगा मात्रगण कोण कोण ब्राह्मी माहेश्वरी कौमारी वैष्णवी बाराही इंद्राणी चामुंडा हे पुरे मात्रकी म्हणटा पळय हांनी
मागिरी त्या मात्र गण ಮಾತ್ರ ಕಾ ದೇವಿ ಮಾತ್ರ ದೇವತೆ ಸಪಳೆ ತನ್ಗೆಲ್ ಒಟ್ಟು ಹನ್ನಿಪುರೆ ರಬ್ಬುನು ಮಹಾಸೇನಾಲ್ ಸ್ಯಾವ ನಾನಾ ಪ್ರಕಾರ ಜಾವನು करतो रशिलीच काही हंग देवतेन पुरे देवेंद्राक सांगला नव्हे तुका तू शंडवे तू धैर्य नतिल्वे हेडिबे बस बुचून ताका संहार करी म्हण ताका देवेंद्राक गोतस ಅಕ್ಕ ಮಹಾಸೇನ ಎದುರು ರಬ್ಬು ಮಕ್ಕ ಜಾಯಿನ ಕಿತ್ಕಿ ಮುಣ್ ಮಳೆಲ್ ಸಂಶಯಸ ಜಲರಿ ವಿಧಿನಾತಕ ದೇವತಿ ಪುರೈ ತಗಲ युद्धावस म्हणतात तो ऐरावत चोण ऐल काही स्कंदाला येऊन युद्ध करचे म्हणून वज्रायुद्ध धोरण घेऊन येला जाल्यार स्कंदाल्यागी येतरस्तो हांगा स्कंदाले ताण येवचे पळोवनूची देवसैन्य इंद्राल मागशी येयला अक्का तो स्कंद पळयता वा म्हाका सलवाच आयला म्हूण स्कंदाक कळटा तो कसं करता हांगा ऋषी महर्षी समीत देवेंद्रा लोटू येतरसची वा स्कंद येवन एदरा राबलो जल्बे इंद्रान सिंहनाद केले काही वा कोण स्कंदू इंद्राला पशी होड गर्जन करत काही जल्बे देवता सैन्य इंद्रा लोटयले एक पंत स्तब्ध जावन राबले भ्रांत जल्ला ताका कळ्ळें स्कंदाक हांनी म्हाका मारच्या खातीर आयिल्लेचें म्हूण सांगून कोपान तोंड व्हड करून तोंड सोण कळ्ळें ओडान पळय आ करून उज्ज सोडता भायर हे तोंडा दुखून उज्जो आयले सगळे देवसैन्य लासून वतरस तांगेले शरीर लासून वतरस पटका 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 जोळण पडतरसची कडेरी इंद्रा सोडली की तांणी पुरय इंद्राक पुस्कारान तू हेडिबे तू अशवे तशवे वचून तागेले युद्ध करी म्हूण पुस्कारान इंद्रा घेवन येयल्याची हे हागेले पराक्रम पळोवन इंद्रा तेंची सोण सगळेची देवतेंगेल सैन्य आमकां रक्षण म्हूण हाका शरणागत जावच्याक आयलेच की तदन तो तांकां पुरय अभय दिता कांय ना म्हूण हांगा देवेंद्र एकलो जल्वे ताका जोर कोप येयलो पुरे तेकडे धवलींची मेगल पार्टी आशिल्ले कोप येवन इंद्रायुध प्रयोग करून सोडले हांगा वज्रायुधाक एक ताकत ना म्हूण ना न्हय स्कंदाले उजवे बदीक घाय जाले के सिगुळून गेले के उजवे बदी जाल्यार तो एक चूर विचलित जायन तशी राबला आस्तरस ते उजवे पार्श्वस न्हय कुडकू जावन गेलेले उजवे सायड तांत दुखून एक व्हड पुरुश जन्म आयल के येतना शक्ती आयुध घेवनच कळबे ताका विशाख म्हूण म्हणचे विशाख विशना म्हूण म्हळ्यार वज्रायुधाचे विशना म्हळ्यार वज्रायुध तागेले आंगा भितर प्रवेश केल्लेलो दिकून एक कुडको आंगाचे गेलेलो तेंचे आनी एक शरीर जालें तशें ताका विशाख म्हूण सांगून नांव जाल्लें म्हूण म्हणटाची जाल्यार अशी ताका वज्रायुध लागूनय तांतूं दुखून आनीक एक शरीर येयलें पळोवन इंद्र भीत जाले खंय आनी स्कंदाले म्हणाल खंय म्हाका तूं आश्रित जावन घेवका हांव केल्लेली चुकी जाली म्हूण कडेन स्कंदू इंद्राकय अभय दिता कळ्ळें आनी तागेले सैन्याकय तो अभय दिता म्हणून हांगा स्कंदाले अनुयायी मस्त जन जाताची म्हळ्यार इंद्रान वज्रायुधान मारले कुडले विशाख म्हणलो एकलो जाल्लो म्हळ्यार पळय ताजे नंतर कितलेकी जन जाताच खंय कळ्ळें तें घोर रुपाचे जन कहतानी तशी ताजे नंतर महाबलिश्ट चिल्योय जल्लींची म्हूण म्हणटाची तंतो ते तांकां कुमार आनी कुमारी म्हणून नांव येता तांणी पळय विशाखू तांगेल आन म्हूण लेखली तशी हांगा स्कंदाकय आमी कुमार म्हूण म्हणटाची न्हय जाल्यार कुमाराले आन तो ताका जाल्लेले चेडूंक पुरय कुमार म्हूण सांगून म्हणटाची जाल्यार तशी स्कंदाक पुरे तांणी शरण येवन तुमी म्हाका रक्षण करका म्हूण म्हणटा आनी हें पुराय जनाक विशाखाल निमती जाल्लेले कुमारांक कुमारींक पुराय जना तो तागेले सैन्या भितर घेता आनी तांकां सांगता कळ्ळें पळय तुमी ಸ್ವಲ್ಪ जन शिवे जावका ಸ್ವಲ್ಪ जन अशिवे जावका अशिवे म्हळ्यार अमंगळ करून लोकां बाद दिवका कळ्ळें मागीर शिवे म्हळ्यार जनान हें अमंगळ नाश करून लोकांक बरें करका म्हूण तांकां आदेश दिता जायत म्हूण सांगून तांणी
पुरय ಸ್ವಲ್ಪ ಜನ ಶಿಬೆ ಘೋರ ರೂಪಾचे मंगळ रूपात जताचे ಸ್ವಲ್ಪ जन अशिबे घोर रूपाचे जताचे मागीर तांगेले तांकां हे अमंगळ नाश करचे मंगळ व्हरचे हे पुरे लोकां दाखयतर आसतात तांणी तशी त्या घोर रूपाचे सपळ तांणी अमंगळ करतर वताची मंगळ रूपाचे शिवा म्हूण नांव घेतिल्ले जन तांणी हे अशिवांक नाश करून तांणी बरी करतर वताचे अशें पुरे जाता मागीर हांगा इंद्रू तागेल्यागे आश्रय घेतला कोणाले स्कंदाल्यागे हांगा स्कंदाल्यागी सर्व ऋषी मुनी येवन ताका नाना रितीरी स्तोत्र करून तूं इंद्र पदवीर बैसुका आनी म्हणून सांगताची जाल्यार त्या वेळाक इंद्रू हे पुरे आयकता कळ्ळें आयकतना हांव एकल्यान आतां उलयना नातला रे कित्याक म्हळ्यार रे हागेल पराक्रम ताण पळयला इंद्रान हाका एदुरसूच्या मेज्यान साध्य ना वज्रायुधान मारनूय पळयता थंय दुखून आनी एकलो जाल्लो तागेल निमती वापस कितली की जन जाल्लीची अशीची हांव मारलेल तशी थंय चड जातर वता तागेलें सैन्य मेज्यान कसले करूं जायना म्हणून इंद्रा कळ्ळें तवा येयलो खंय येवन म्हणाल खंय तूंची इंद्र जा आमकां पुराय जनांक इंद्र म्हळ्यार त्या पदवी तूंची नायक जा म्हूण न्ही सांगता खंय तुका आत्ताच्या इंद्र सिंहासनार बैसून पट्टाभिषेक करता जाल्यार स्कंद म्हणाल खंय ना ना शादित्वमेव त्रैलोक्यम अव्यग्रो विजयरतः हे महेंद्रा तूं 3 लोकांत तुव शासन करी तशी शत्रूंगेल वटू युद्ध म्हळ्यार केन्नाय शत्रू कोण इंद्राक राक्षस तांगेल वटू युद्ध तूंच करचें तुका तें उत्साह असो हांव तुगेलें सेवकू म्हाका इंद्र पदवी नाका तेदन तूं सांगचें ना चेडा तूं भारी बलिश्ट कळ्ळें आमगेल सर्व शत्रूंकय विनाश करच्याक तुका सामर्थ्य कस तशें जावन तूं इंद्र जावन बैसून देवतेंगेल शत्रू जावन आशिल्ले पुराय राक्षसांक तूंची निग्रह करी म्हणून न्ही सांगतर आसा तुगेल्या तर म्हाका कसलें बल ना की म्हूण म्हाका दिसतर आसा मागीर कांय न्ही तुगेल्या युद्ध आयला हांव पराजीत जाला बैबे म्हगेलें एक घट्टी आयुध सूच म्हळ्यार वज्रायुध त्या समी तुगेल्या दराक निरर्थक जालें न्हय म्हणटना हांव इंद्र पदवीन तूं आसला रे हें 3 लोकांचें रक्षण हांव करूं वचवें ना न्हय तूं 3 लोकां रक्षण करच्याक अर्ह जावन आस तूंच करी म्हूण तूंच त्रैलोकाधिपत्य वयसून घे म्हणून न्ही सांगता जाल्यार कुमारस्वामी सांगता की ना ना तूं पूड दुखून कशी राय जावन आशिल्ली तशी तूं राय जावन आसुका म्हाकाय तूंची राय तूं मिगेल करीन कसल कोरोन घेवका म्हूण लेखता तें हांव तूं आज्ञापन केल्या पुरो हांव करता कडेरी तो सांगता तुका हांव आज्ञापन कसं करचें जाल्यार व्हडणें तुवें म्हाका सांगलां म्हणलें तर इंद्र पदवीन हांव बसता तूं महाबलिश्ट मेगला पशी म्हणटा तूं सांगील तशें आयकुचें लायक कळ्ळें आनी तूं कसल काम करका म्हूण म्हाका आज्ञापन दी म्हूण म्हणलां तूं तें म्हाका परिहास्या खातीर सांगील की बद्द सांगील की कसं म्हणूय कळना फकत तूं बद्द सांगलां म्हूण जाल्यार म्हाका एक आशेस कसं म्हूण म्हळ्यार सगळे मेगेल देवता सैन्याक तूं सेनाधिपती जा म्हूण सांगून चैत पळय म्हाका इंद्र पदवीर बसचें आशिना जाल्यार देवता सेनाधिपती जाता म्हाका पट्टाभिषेक करी जाल्यार देवता सेनाधिपती जावन ताका पट्ट केल्लें कळ्ळें मागीर हाका कोणाक इंद्रा कसलें भंय ना जालें देवतेल सैन्या एक सेनाधिपती मेळ्ळो हांगा तागेले हें पट्टाभिषेकाक रुद्र पार्वती समीत आयलेंच कळ्ळें पळय हांगा स्कंदू रुद्रालय पूत म्हणूची सांगताची रुद्राल रेतसो पळय ते आनीक हांव आतां सुरय सांगिल्ली काणी पळय ती महाभारतांत परिष्करण करून दिला कसलें म्हूण म्हणल्यार रुद्राले रेतसूची श्वेत पर्वत रजत पर्वत म्हणटा पळय ते जल्लेले ते रजत पर्वतांतूची तो चरुड जल्लो कळ्ळें कोण कार्तिकेयू हांगा कशी सांगला म्हळ्यार ते श्वेत पर्वतांत रुद्राले रेतसू पडलेले श्वेत पर्वतांत स्वाहा देवीन अग्नील रेतसू हाण दवरून थंय ते सतोंडा चरुड जाल्ले कृतिका नक्षत्र देवते सजनान ताका रक्षण केल्लें म्हूण सांगून येयला तशीच हांगा पट्टाभिषेकाक रुद्र आयल ताजे खातीर म्हूण तेदना शिवसुत म्हणूची हाका म्हणटाची युधिष्ठिरा हे विशयांत अनेक चिंता हें आस म्हूण कसं तें म्हूण म्हळ्यार पळय
अग्नी भितरी रुद्र से अनुप्रविष्ट जावन आशिल्लो तशें जावन रुद्राल निमतीची ते चेडूं जाल्लेले सुरवेक स्कंद म्हूण नांव आयलें री मागीर ताका शिवसुत स्कंद म्हणून म्हणचें तशी ह्या विशयूय सांगला कळ्ळें कोणें युधिष्ठिराक मार्कंडेय ऋषीन ह्या विशयी सांगला तशी तागेले पट्टाभिषेक जाल्ले तूंचे आमगेले सेनाधिपती तुका जयकार घालता तुका जय जव म्हूण देवसैन्य कळ्ळें स्कंदान तांकां पुराय जनाक मेळ्ळो खंय पुराय जनाक मेळ्ळो पुराय जनालो विश्वास घेतलो ताणें म्हूण सांगून तशी मागीर देवसेनेक एक असुराल दुखून सोडवा इल्ल ना इंद्रान त्या उडगसचेल के ताका कळ्ळें तीक एक वारडीक कोरका म्हूण एक चाल्लो सोदीत आशिल्लो न्हय इंद्रू खंयची चेला लोट वारडीक करचें म्हूण कळना म्हूण आतां त्या उडगास येवन ताका दिसके स्कंदाली बायल जेवच्या समती ताजे खातीर तिका देवान सृश्टी केला दिसता म्हूण सांगून तो कसो करता ते देवसेनेक अलंकृत करून हाण सांगता पळय ही चेल्ली सुरवेका जल्लेली जाल्यार ब्रह्मान तुका बायल म्हूण सांगून लेखून जाला तशें जावन तूं तिका वारडीक करून घे म्हूण जायता म्हूण म्हणटकय तो तशी देवसेनेला न्ही स्कंदाले महासेनाले वारडीक जाता कळ्ळें तशी केन्ना देवसेनेला न्ही महासेनाले महासेन म्हळ्यार स्कंद कुमाराले वारडी जल्की त्या वेळाक तांणी लक्ष्मी निमते म्हळ्यार लक्ष्मीला आशिर्वाद तांकां मेळ्ळो म्हळ्यार सर्व नमने संपत्त तांकां आयलो म्हूण सांगून तशी स्कंदाले वारडीक जाल्लेले दीस लक्ष्मी ताका आशिर्वाद केलेले तशें जावन ते पंचमी दिसाक श्री पंचमी म्हूण म्हणचें म्हूण म्हणटाची षष्टी महासेन ताका स्कंदाक षष्टी ते दीस पट्टाभिषेक केलेले कसने देवसैन्य अधिपती जावन तशें जावन स्कंद षष्टी म्हूण सांगून म्हणटा पळय तें तशी जालें न्हय आतां सप्तर्शीले बायलांतू अरुंधती एकली सोण बरलेले 6 जन ऋषींगेले बायलो ते महासेनालेगे आयलींच की आनी म्हळेलीच की पळय अशेश पुरे जाल्लेले तुगेले जननापाशी फुडें आमकां तामगेले बामणान पुराय सोडला परित्यक्त केला आमी कसलेची अधर्म करनी कसले च्युती करनी जाल्यार तांणी कोप्पून आतां आमकां तांगेले बायलाल स्थाना दुखून परिच्युत केला आमगेले चेडूं तूं अग्नील निमती आमगेलान तूं जाल्लो म्हूण कोणकीच कडेन अपप्रचार केलेले कारण तेंचे बद्द म्हूण लेखून आमकां आतां भायर केला आमकां आतां ह्या अपवादा दुखून तुवेच पार करका म्हूण सांगता आसाची आमी तुगेले जन्मा कारण न्ही जाल्यार तूं आमकां पुता समान तशें जावन तुगेले अनुग्रहान आमकां आमगेल्या बामणांनी स्विकार करची तशी जावो पासून तेन्ना तो पुरे तशी जावो म्हूण सांगून म्हणटके कडेरी इंद्रू थंय स्कंदाल्याक उल्लोचाक राखून बैसला इंद्रा कसकी उल्लोचास म्हूण कळ्ळें महेंद्रा तूं कसल म्हूण का म्हूण लेखला म्हूण तेदना तो अभिजित नक्षत्र कळ्ळें अभिजित नक्षत्र ते देवन गेलेले विशय म्हळ्यार थंय एक काणेस कसो म्हळ्यार रोहिणी अश्विनी भरणी कृतिका रोहिणी कळ्ळें रोहिणी नंतर अभिजित म्हूण म्हळेलें एक नक्षत्र आशिल्लें रोहिणी पशी ओडी ते क्रमेण सान व्हड तशी प्रयसूत न्हय रोहिणी पशी श्रेश्ठ हांव जावका म्हूण सांगून ती तपस करूंक रानां चमकला आतां ते अभिजित नक्षत्रा स्थानार कोणा बसोवचें म्हूण कळना तूं ब्रह्माले निमगून हे विशयांत समालोचन करका म्हूण कळ्ळें म्हळ्यार सांगता धनिश्टा इत्यादी नक्षत्र आशिल्ले हे सगळेचे नक्षत्रां माला म्हळ्यार ब्रह्मान सृश्टी केलेली आहे रोहिणी ते नक्षत्र मालेंत आशिल्ले पूर्ण नक्षत्र संख्या आशिल्ले आतां अभिजित चमकला देखून त्या स्थानार एक नक्षत्र ना म्हूण जाल्यार काल वैपरीत्य जाता म्हळ्यार टायम
ಪೀರಿಯಡ್ಸ್ ಬಳೆ ಏಕ ನಕ್ಷತ್ರ 27 ದಿವಸ ತಶ್ ಏಕ ನಕ್ಷತ್ರ एक दीस म्हळ्यार 27 दीस भितर आनी एक नक्षत्र येवपा आतां एक नक्षत्र उणी जेल्ला अभिजितान चमकेलें देखून म्हणटा थंय 26 दिसा नक्षत्र ಟೈಮ್ ಚೇಂಜ್ ತರಿಸ್ತಾನೆ ये 26 दीस भितर जाता एक दीस प्रति पंत नक्षत्र आवर्तन जाता एक दीस चड जाल्यार ज्योतिष्याक बाद जाता कालाक बाद जाता म्हणून सांगता तो तेदना कृतिका देवते तांणी पुरय आम्ही तारामंडला सर्वताची म्हूण सांगून तशी ती रोहिणी पशी पुड पळय अश्विनी भरणी कृतिका येयली थंय अभिजिता आशिल्ली थंय अभिजिता मागीर आशिल्ली आतां कृतिका सुरवे येयलींची कळ्ळें तशी तेदना अश्विनी भरणी रोहिणी अभिजिता तशी कचकी आशिल्ली दिसता हें सांगिल्लें आतां ते अभिजिता नक्षत्र ना कृतिका नक्षत्र आसता अभिजित मुहूर्त म्हूण सांगून घेता पळय तशी विवाह बळारी विवाह आतां वार्डीकनी म्हणटन पळय तेदना हें कृतिका नक्षत्राल विशय येता कशी म्हळ्यार मंत्र सांगतना कृतिके सजन कृतिके अरुंधती सताची तशी वार्डीचे व्हंकलेन आठाची जावन तांगेल्या वरी पतिव्रती जावका म्हूण सांगून तशी ह्या कृतिका नक्षत्रादी देवते वशिश्टा बायल अरुंधती सताची म्हणला न्हय म्हणटा ते सजन कृतिका नक्षत्रादी देवते आसा पळय तांणी त्या सजन ऋषींगेल पत्न्यो तांकां सोडलेले पळय त्या म्हूण सांगून म्हणटाची म्हूण सांगून तशी फुडें खंयची अश्विनी फस्टा नक्षत्र न्हय आशिल्ली दिसता धनिश्ट फस्टा नक्षत्र आशिल्ली दिसता कित्याक म्हळ्यार धनिश्टा दिसतदा कालो ब्रह्मणा परिकल्पितः म्हूण सांगून तो म्हणटा पळय कोण इंद्र तशी सुरवेक धनिश्टा थंय देखून नक्षत्र मंडल स्टार्ट जाता आशिल्ली दिसता जाव कडेनी विनता ती स्कंदाला येवन म्हाकाय तुगेल्या तूं पुत्र समान जावन वचूं का म्हूण सांगून म्हणटना कडेनी तेवय जायत म्हूण म्हणटा कळ्ळें स्कंदो तशी कितले जन ताका तूं आमगेल पुत्राल म्हणके जावका म्हणटना जायत म्हूण म्हणटा तशी त्या मात्र गणयताची आमकांय तूं आमी तुगेलो आम्म जावकाची म्हूण सांगून तांकांय जायत म्हणटा कळ्ळें तेदना तांणी तुमकां कसो जाय म्हणटा तेदना तांणी सांगता की ते सुरवे सप्तमात्र की म्हणूसची ब्राह्मी माहेश्वरी तांणी पुराय तशी तांकां भारी गौरव आमकां इतली गौरव दिनाचे आमकांय हें सप्तमात्रके कसलें नांव स्थान आसा पळय तशी आमकांय समात्रकेंक आमकांय समात्रके म्हूण म्हणलेलें एक स्थान मेळका म्हूण जाल्यार तो सांगता पळय सप्तमात्रकेंक तांणी आशिल्ले देखून बदलायसूचे समनी ते साध्यय ना मेजान जाल्यार तुमकां जाय जाल्यार सप्तमात्रकेंक कितले प्रजावर्ग आसा पळय तांकां होगळसूचे तशी तुमकांय होगळसूचे प्रजावर्गाक सृश्टी करून दिना जायत म्हणटात तांणी जायत तशी पुणी करी कळ्ळें आतां सप्तमात्रकेंक कसले करूं जायनातले तांगेले संतान नाश करचे तसलें सामर्थ्य दी म्हूण तेदन तांणी सांगता काय तो सांगता काय स्कंदो तुमकां चेडून जाय सांग हांव सृश्टी करून दिता जाल्यार कोणालकी चेडूं नाश करचे सामर्थ्य तुमी निमगेले त्या परे समने तुमी असल पुरे वायट करच्या नज कोण तुमकां पूज करता तांकां तुमी रक्षण दिवू का म्हणून सांगता कडेन तांणी सांगता की जायत आमी रक्षण दिता जाल्यार कोण सप्तमात्रकेंक मात्र पूज करून तांकां आमगेले उडगसो करना तांकां बाद दिताचे आमी म्हूण सांगून सांगतात तांणी तशी आतां पळय आमी मात्रका गौरी मात्रका पूजन सकड म्हूण करता पळय हेंची सुरवेक तांकां पूज करून बसूचें ना नातलें तांणी कसले पुणी वायट करताची चंग कामावळारी म्हूण सांगून ते गौरी मात्रका पूजन म्हूण करताचे आमी तशी हांगा स्कंदाले विशयू सुमार आसा कळ्ळें ते पुरे विशयू स्कंदाल विशयू वो मार्कंडेय ऋषी युधिष्ठिराक सांगता ताजे नंतर वपास स्वाहादेवी येवन सांगता की स्कंदाक तुगेले हांव सुहामाची म्हणून सांगता रस तेदन तो सांगता जायत मा तुका हांव खंयची रितीरी कसल कोरता तुका म्हूण तेन्ना तो ती सांगता की हांव दक्ष प्रजापती ब्रह्माली
दुव म्हाका स्वाहादेवी म्हणटाची हांव सान आसतना अग्नीक वारडीक करून घेवका म्हण लिखिलें जाल्यार अग्निदेवाकानी मेगेल वयर कसले हांव ताका प्रीत करता कसलें मन ना तूं पुणी तुगेल्या अनुग्रहान पुणी हांव अग्नी मोटो शाश्वत जावन आसची तशी जावो म्हूण सांगून कळ्ळें कडेरी तो सांगता जायत आनी मुखार जेवचें हव्य कव्य खंयच्यान तरी जेवो ब्राह्मणान मंत्रा प्रकार ये सांगतना स्वाहा म्हूण सांगून तुका अनुसंधान करून अग्नी होम करता जायत वेळ तशें केल्यार तूं अग्नी मोटो आसल्यार बरी जातना म्हूण स्वाहादेवी बारे आनंद जातकी स्कंदाक पूज करतकी तोचित पूज करतकी मागीर ब्रह्मू स्कंदाला सांगतकी तूं त्रिपुरासुरा मारलेले महादेव वाल्या वचुका कळ्ळें ताका पूजन कोरका म्हूण म्हणटना तो वचून रुद्राक पूजन करता त्यावेळी सांगता तो कोण ब्रह्मू तूं ईश्वर पार्वतीले पुत्राक पुत्रू म्हूण येत कित्याक म्हळ्यार ईश्वरान पार्वतील उठू एकांतार आसतना तागेले वीर्य अस्खलीत जावन हेंची पर्वता वयर पडलेले हाका रजत पर्वत म्हूण नांव आयलें तशी पडली नंतर त्या विर्याचे एक भागा दुखून मिंजिका म्हणलेले जवळ चरडून जल्लीची अनेक भाग वचून रक्त समुद्रा पडले अनेक भाग सूर्याल किरणांत गेल्ले चारी भाग भुंयचेंतू पंचा भाग वृक्षांत गेल्ले म्हूण म्हणटाची तशें ಒಟ್ಟು 5 भाग जाले शंकराल रेतसो पंचगण म्हूण म्हणलें कळ्ळें तशी कितली रक्त मांसाशी जावन आशिल्ली गोररूपी तुगेल सैन्यांत आसता पळय आनी पुरे रुद्राल विर्योत्पन्न म्हणून म्हणटाची म्हूण सांगतना महासेन जायत हांव रुद्राले वचून पितृभक्तीन ताका पूजन करता म्हूण तशी थंय वचून पितृभक्तीन पूजन करतकी मेगेल पित्र यो म्हूण लिखून तशी पूजन करतकी तो हांगा मार्कंडेय ऋषी सांगता रसाची कोण दुडवा अपेक्षे आसाची आनी कोणाक रोग इत्यादी देखून विमोचन मेळका म्हूण आसता तांणी हे पंचगणांक एक्का फूल म्हणटा पळय एक्का फूल म्हळ्यार रुद्रा प्रितीचे अर्क म्हणटा पळय रुवे फूल म्हणटाचे आमचे गेल्यान त्या फुल्लान पूज कोरका मात्र न्हय मिंजिका तांकां दोग जाणांक चेडुवांक बलग्रह इत्यादी पिडे येना अशी त्या चेडुवाले हिता खातीर शिशु म्हळ्यार सन चेडूं तरणी चेडूं म्हणटा पळय तांकां कसले बलग्रहा पिडन कसले हेची वायट गणा निमत्यानी कसले दोश गीश येवचे न्हय म्हूण जाल्यार हे रुद्राल निमती जाल्ले मिंजिका आनी मिंजिका तन्नी आसत न्हय तांकांय पूजन कोरका म्हूण सांगून सांगता यो तशी मागीर स्कंदाले पताकिनी घंटा विषय सांगता ते कसल म्हूण आमी पयचे दिसाक पळया आजे सांगेल सर्वे परमात्माले गुरुंगेल चरणारा विंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियैर् वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतिः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि श्रीहरिकृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।